नमस्कार मित्रांनो. तर आज आपले 3 मुद्दे आहेत महत्त्वाचे शेतकऱ्यांसाठी. तर ते कोणते मुद्दे आहेत? तर जाणून घ्या सविस्तर व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे, तरच आपल्याला हे मुद्दे समजून येतील. तर मित्रांनो, आता सध्या अतिवृष्टी अनुदान वाटप झालेलं आहे आणि आता खरीपचं वाटप फळबागसुद्धा झालेली आहे आणि काही भागामध्ये, काही जिल्ह्यामध्ये तर रब्बीचं वितरण सुद्धा पूर्ण झालेलं आहे. त्यामध्ये काही जिल्हे असे आहेत ज्यांचं अजून वितरण प्रक्रिया चालू आहे. काही जिल्ह्यामध्ये केवायसी प्रक्रिया चालू आहे. तर त्यांचे लवकरात लवकर अनुदान खात्यामध्ये वितरण होईल. तर मुद्दा नंबर 1 असा आहे की ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेली नाहीये, तर त्यांनी आपली फार्मर आय डी काढून घ्यायची. फार्मर आय डीसाठी मुदत ही फक्त 30 नोव्हेंबर पर्यंतच आहे. त्यानंतर आपण फार्मर आय डी ही काढू शकणार नाही. फार्मर आय डी काढण्यासाठी आपल्याला तलाठ्याकडे जावे लागेल नंतर. तर सध्या ऑनलाईन CSC सेंटर माझी सेवा केंद्रामध्ये आपली फार्मर आय डी 2 ते 3 दिवसात काढून घ्या. फार्मर आय डी जर काढली नाही आपण, तर आपल्याला भविष्यात जे शासकीय योजना येतात, तर त्या प्रत्येक योजनांचा लाभ, शेतीविषयक जे शासकीय योजना असतात, तर त्या प्रत्येक योजनांचा लाभ हा आता फार्मर आय डी द्वारेच येणार आहे. त्यामुळे आपण फार्मर आय डी काढणे गरजेचं आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की प्रधानमंत्री पीक विमा 2025 हंगाम रब्बी हा भरणा चालू आहे. जवळपास 25 दिवस उलटून गेलेले आहेत पीक विमा भरणा सुरू असून. तर यावर्षी शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्यासाठी जरा प्रतिसाद कमी देत आहेत. जो ट्रिगर लागू होता तो ट्रिगर काढलेला आहे पीक विमा कंपनी राज्य शासनाने. जे ट्रिगर होते तर ते ट्रिगर काढल्यामुळे आता फक्त पीक विमा हा कापणी अंतिम अहवालावरच मिळतो. त्यामुळे शेतकरी या पीक विमा भरण्यासाठी थोडी नाराजी व्यक्त करत आहेत. परंतु आपण पीक विमा भरणं हे शेतकऱ्यासाठी योग्यच आहे, कारण की आपल्या शेतीला कोणती ना कोणतीही हानी होतच राहते. त्यामुळे आपल्याला 100 पैकी 25 रुपये त्याचा मोबदला शासनाकडून किंवा विमा कंपनीकडून जर मिळत असेल, तर तो एक आपल्याला सहकार्यच मानता येईल. असंही आपण 1000, 2000, 5000 वैयक्तिक खर्चामध्ये कशा ना कशामध्ये आपण खर्च करतो. तर ते खर्च आपण शेतीसाठी केला, तर असाही शेतकरी किती काही खर्चच करतो शेतीसाठी. आणि अतिवृष्टी असेल, का नैसर्गिक जे संकट येतात, ते संकट आल्यावरती असाही आपला खर्च हा वायाच जातो. तर त्यामध्ये आणखीन एक भर म्हणून पीक विमा भरायचा. पीक विमा हा कमीत कमी आपण जो भरणा केला त्याला त्यापैकी 1-2 पट वाढून मिळतोच. त्यामुळे पीक विमा भरणे हा गरजेचा आहे. आणि मित्रांनो, पीक विमा भरण्यासाठी फक्त आपल्याकडे 2 ते 3 दिवस उर्वरित शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी काय करायचंय, CSC सेंटरला जाऊन आपला पीक विमा त्वरित भरून घ्यायचा आहे. पीक विमा रब्बीमध्ये कांदा, गहू, हरभरा, ज्वारी या प्रकारचे पिकं आहेत, तर आपण ते पीक विमा भरून घ्यावा. हा झाला दुसरा मुद्दा. आता तिसरा मुद्दा शेतकऱ्यांसाठी व सर्वांसाठी लागू आहे. तर तिसरा मुद्दा असा आहे की 29 नोव्हेंबर पर्यंत मोटर बाईक HSRP नंबर प्लेट जी आहे, जे शासनाने नवीन कायदा लागू केलेला आहे. प्रत्येक गाडीला HSRP नंबर प्लेट ही बसवण्याचा.
तर त्याच्यासाठीही फक्त आपल्याकडे 2 ते 3 दिवस शिल्लक आहे. 2च दिवस शिल्लक आहे. त्यामुळं कोणी शेतकरी असो वा कोणी शासकीय कर्मचारी असो वा कोणीही असो, थोडक्यात हा कायदा सर्वांसाठीच लागू आहे. त्यामुळे काय करायचं, HSRP नंबर प्लेट ऑनलाईन करण्यासाठी फक्त 2-3 दिवस आहे. आपण एकदा आपले नंबर प्लेट ऑनलाईन जर केली, आपल्याकडे एक रिसिप्ट राहील. आपल्याला प्लेट ही 2 महिने 4 महिन्यांनी कधी येऊ द्या, पण आपल्याकडे कमीत कमी त्याची पोहोच राहील. त्यामुळे आपल्याला या दंडापासून वाचण्यास सहकार्य मिळेल. जर आपली गाडी पकडली, ती 1 डिसेंबर नंतर जर आपली गाडी कुठेही पकडली, आपल्या गाडीला नंबर प्लेट नसेल, तर आपल्याला 10,000 रुपये दंड हा कायद्यामध्ये लागू आहे. त्यामुळे आपण आपली HSRP नंबर प्लेट ही त्वरित ऑनलाईन करून घ्या. ऑनलाईन कशी करायची त्याचा व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनलला आहे. तर तिथे जाऊन आपण तो व्हिडिओ चेक करू शकता की HSRP नंबर प्लेट ही रजिस्ट्रेशन कशी करायची. त्याच्यासाठी आपल्याला शुल्क आकारला जातो 530 रुपये. 530 रुपये हा शुल्क ऑनलाईन पेमेंट करायचा आणि आपण आपलं HSRP नंबर प्लेट ही रजिस्ट्रेशन करून घ्यायची. डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देतोय नंबर प्लेटसाठी. तर हा होता शेतकऱ्यांसाठी व इतरांसाठी एक महत्त्वाचा संदेश. व्हिडिओ आवडला तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा की त्यांनाही याविषयी काही माहिती मिळेल, ताजी अपडेट्स मिळेल. त्यामुळं सबस्क्राईब शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.